नमस्कार, मी नरेश कुलकर्णी. सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बघा, सर्वांनाच माहिती आहे आपण मॅथची सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यात आपण गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक बघत आहोत. या अगोदरच्याही लेक्चरमध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण याच्यावरती जे बेसिक उदाहरण एक्झाम्पल होते आपण ते बघितलेले आहेत. आज थोडेसे जाऊन आपण ऍडव्हान्स लेवल म्हणजे मीडियम लेवलचे एक्झाम्पल गुणोत्तर व प्रमाण यावर कसे येतात आणि आपण त्याला कसं टॅकल करायचं हे पाहणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की उदाहरणामध्ये जे दिलेलं आहे तेच आपल्याला गुणोत्तरा म्हणजे रेशो सोबत लावायचं आहे. जसं बेरीज दिलेली असेल तर बेरीज लावा, वजाबाकी दिलेला असेल, फरक दिलेला असेल तर गुणोत्तराचं वजाबाकी करा आणि त्याच्या सोबत जी स्टेटमेंट दिलेली आहे त्याच्या सोबत अनालाइज करा आणि नंतर त्याच्यानुसार उत्तर काढा. आजही सेम तेच आहे, थोडंसं ऍडव्हान्स जाऊन शब्दामध्ये फिरवलेलं आहे. आपण एक्झाम्पल बघू, तुम्हाला समजून जाईल. बघा, जसं इथं दिलेलं आहे ए व बी यांच्या गुण म्हणजे त्यांना पडलेले जे मार्क आहेत त्याची गुणोत्तर किती आहे? 3.4 आहे. ठीक आहे, म्हणजे जर आपण जर असं पकडलं ए आणि बी यांना जे मार्क पडलेत, जर ए ला 3 गुण मिळाले असतील तर त्या कंडिशन मध्ये बी ला किती गुण मिळाले? 4 गुण, असा प्रश्न म्हणतोय. बर, पण त्यांनी आता हे बघा, हे पडलेले गुण आहेत म्हणजे पडलेल्या गुणोत्तराचं म्हणजे जे पडलेले आहेत त्याचं गुणोत्तर काढलेलं आहे, म्हणजे मूळ जे गुण आहेत त्याचं गुणोत्तर घेतलेलं आहे. पण प्रश्न असा म्हणतोय की प्रत्येक गुणामध्ये म्हणजे ह्या ज्या गुणामध्ये प्रत्येक गुणामध्ये जर आपण 5 वाढवले, 5 गुण जर वाढवले म्हणजे याच्यामध्ये आपण जर 5 ऍड केले तर त्यांच्या गुणाची बेरीज किती होती? 87. किती होती? 87. याचा अर्थ याला जे पडलेले गुण आहेत याच्यामध्ये जर आपण 5 ऍड केले आणि याच्यामध्ये जर आपण 5 ऍड केले तर इथं जी बेरीज होणार आहे, इथं 5 ऍड केल्याच्या नंतर त्या दोघांची जी बेरीज होणार आहे ही तुमची 87 होणार आहे. ठीक आहे, समजून घ्या. म्हणजेच याचे 5 आणि याचे 5 ऍड केल्याच्या नंतर बेरीज आपली 87 आली. म्हणजेच खरी बेरीज किती होती? तर याचे 5 आणि याचे 5 असे दोघांचे मिळून आपण 10 जर मायनस केले तर जी बेरीज येईल ही आपली खरी बेरीज, म्हणजे हे मार्क पडलेले आहेत. पण आपण याचे 5 आणि याचे 5 10 जेव्हा वाढवले तेव्हा ते गुण किती झाले? त्यांचे 87 झाले. याचा अर्थ त्यांना जे पडलेले गुण होते हे किती होते सांगा? 77. किती होते? 77. पण आपल्या प्रश्नानुसार त्यांना किती गुण मिळाले सांगा बरं? 3 आणि 4 बरोबर 7 गुण मिळाले. याचाच अर्थ आपल्या रेशोनुसार 3 आणि 4 7 गुण आहेत, पण प्रश्नामध्ये आपल्याला दिसत आहे की 77 गुण मिळाले. आता काही जणांना वाटेल सर गुणांची बेरीज 87 आहे, पण आपण तिच्यामध्ये काय काय मिसळलं होतं? 5 दोघांचे 5 10 गुण मिसळले. ते जर 10 याच्यातून आपण मायनस केले तर त्या दोघांची बेरीज येईल 77 आणि 77 बेरीज किती पट सांगा? 7च्या 11 पट. काल ही ट्रिक सांगितली होती तुम्हाला. जर तुम्हाला ही पट काढता येत नसेल तर ही जी खालची संख्या ही वर लिहा आणि ही वरची संख्या खाली लिहा. 7 1 7 आणि 7 1 7. तर याच्या किती पट होईल सांगा? 11 पट. तर आपल्याला जे प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आपण इथून काढू शकतो. याला मिळालेले गुण, ते याला जे मिळालेले गुण आहेत हे 3 नसून याच्या 11 पट. हे जर 11 पट असेल त्या दोघांची बेरीज तर हेही गुण असतील तुमचे 11. 3 नसताना ते असतील 11 3 33. आणि जर बी ची विचारलेले असतील तर बी ला सुद्धा 4 मिळालेले असून ते किती पट भेटले असतील? 4च्या 11 पट 44 भेटले असतील. आणि या दोघांची जर तुम्ही आता बेरीज केली तर ती येईल तुमची 77. आणि या प्रत्येकामध्ये जर तुम्ही 5 गुण वाढवले दोघांचे तर 10 वाढतील आणि बेरीज होईल तुमची 87. आपल्याला हे सगळं बाकीचं करत बसायचं नाहीये, फक्त आपल्याला बघायचं की गुणोत्तर आजच्या गुणांचं म्हणजे आता पडलेल्या गुणांचं दिलेलं आहे आणि ही बेरीज त्यांना गुण वाढवून दिलेली. अजून घेऊ आपण. बघा, इथं मी चेंज करतो. 5 दशे इथं मी 3 घेतो आणि आपण म्हणू त्या दोघांमध्ये 10 गुण मिसळल्यास 10 गुण मिळवले तर त्यांची जी बेरीज होती ही 100 होते. 100 होते. त्यांच्या गुणांची बेरीज किती होती? 100 होती. तर बी ला मिळालेले गुण काढा. तर बी ला मिळालेले गुण काढा. बघा, चला बघू आता. बघा, जसं आताच आपण पाहिले त्यांना ऍक्च्युअल जे मिळालेले गुण आहेत त्यांचा रेशो किती सांगा? 5.3. याचाच अर्थ याला जर 5 गुण मिळाले असतील तर त्या कंडिशन मध्ये बी ला 3 मिळाले आणि दोघांचे मिळून किती गुण झाले? तर 5 आणि 3 8 झाले.
पण आपल्याला प्रश्न हे डायरेक्ट त्यांच्या गुणांची बेरीज दिलेली नाही. इथं जर आपल्याला दिली असती की त्यांच्या गुणांची बेरीज ही 80 होती किंवा 70-60 होती तर आपण या 8 सोबत डायरेक्ट लावलं असतं. पण त्यांनी काय केलेलं आहे इथं, तर याच्यामध्ये काही गुण ऍड केलेले आहेत. तर प्रत्येकामध्ये किती गुण ऍड केले? 10. तर हे किती जण आहेत? दोघं. तर दोघांचे 10 प्रत्येकाचे, तर टोटल गुण किती ऍड केले असतील त्यांनी 100 मध्ये? तर तुम्ही म्हणता सर 20 ऍड केले असतील तेव्हा तर 100 आले. म्हणजे ऍक्च्युअल गुण किती पडलेले होते त्यांना? तर 80 पडलेले होते. तर याच्या किती पट आहेत सांगा ते? 80. तर याच्या 10 पट आहेत. 8 10 80. तर ही सुद्धा यांचे सुद्धा गुण हे 3 नसून याच्या 10 पट बी ला मिळालेले असतील 30 गुण, याला 5 नसून याच्या 10 पट याला मिळालेले असतील 50 गुण, आणि त्या दोघांचे 50 आणि 30 किती गुण होतील? 80. आणि याच्यामध्ये जर तुम्ही 10 आणि 10 प्रत्येकामध्ये जर प्लस केले तर हे होतील 60 आणि हे होतील 40. तर टोटल बेरीज होईल तुमची इथं 100. ती मिसळून दिलेली आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आता इथं जर त्यांनी तिघांचं दिलं असतं, आपण तिघांचं चौघांचं घेऊ शकतो. आपण आता इथं सध्या व्हिडिओ जास्त मोठा होईल त्याच्यामुळे आपण फक्त तिघांचं घेऊन काढून एकदा तुम्हाला दाखवतो. बघा जसं ये आपण इथे घेऊ. आता इथं गुण आपण घेतलेले इथं काही देऊ शकतात, ते वय देऊ शकतात, वजन देऊ शकतात, हे समजून घ्या. इथं ये बीच्या जागेवर राम श्याम गोपाल काही देऊ शकतात. ए बी व सी यांच्या गुणाचे गुणोत्तर आपण इथे घेऊ 3.5:4 आहे. प्रत्येकाच्या गुणामध्ये 5 गुण वाढवल्यास त्यांच्या गुणाची बेरीज आपण इथं करू. त्यांच्या गुणाची बेरीज 135 होते. तर बी ला मिळालेले गुण काढा. किंवा आपण तिघांचे काढू. चला बघा आता इथं काय केलेले त्यानं ए दशे बी दशे सी असं 3 घेतलेले. ओके ठीक आहे. एला ते म्हणते 3 गुण मिळाले असतील तर त्या कंडिशन मध्ये बी ला किती मिळाले? 5 गुण मिळालेले आहेत आणि सी ला त्या कंडिशन मध्ये किती मिळाले? 4 गुण मिळाले. ठीक आहे. यांच्या गुणाची बेरीज प्रत्येकाच्या गुणामध्ये किती वाढवलेले सांगा? 5. याचा अर्थ याच्यात 5 वाढवलेत आपण, या गुणात सुद्धा 5 वाढवलेत आणि याच्यात सुद्धा 5 वाढवलेत. तर टोटल आपण किती गुण वाढवले त्यांचे? 15. तेव्हा बेरीज किती झाली आपली? 135 झाली. किती झाली? 135. याचा अर्थ हे जर काढून टाकले तर त्यांची खरी बेरीज येणार आहे. ठीक आहे. तर मग 5 5 गेले, 0 राहिले, 3 1 गेला, 2 राहिले आणि हा 1 ला 1. तर खरी बेरीज त्यांची असेल 120. कारण की 135 जे 15 आपण वाढवले होते त्याच्यामुळे ती किती झाली होती? 135 झाली होती. चला तर टोटल बेरीज आली 120. म्हणजे या गुणोत्तरानुसार जी बेरीज आहे ती खरी बेरीज आहे यांची 120. याच्यामध्ये आपण 5-5 मार्क वाढवले होते त्याच्यामुळे ती बेरीज झाली होती 135. आता इथं प्लस जर आपण केलं गुणोत्तराचं, कारण ही बेरीज आहे त्यांची, तर आपल्याला ही गुणोत्तराची काय करायचंय? बेरीज करायची. आणि यांची बेरीज जर बघितलं तुम्ही तर 3 आणि 5 8, 8 आणि 4 12. याचा अर्थ हे 12 120 च्या किती पट आहेत सांगा? 10 पट आहेत. तर तसंच बी चे गुण 5 नसून याच्या 10 पट किती असतील? 50. याचे गुण 3 नसून याच्या 10 पट किती असतील? 30. आणि याचे गुण 4 नसून याच्या 10 पट किती असतील? 40. जर टोटल बेरीज केली तर किती होईल तुमची? 120 होईल. आणि याच्यामध्ये 5-5 टाकले तर 15 वाढतील आणि बेरीज 5-5 टाकल्यावर किती होईल तुमची? 135 होईल. सेम वे हे जसं ऍड केलेलं आहे तशाच स्वरूपाचं तुम्हाला मायनस वाला सुद्धा गणित विचारले जाते. आपण तेही घेऊ. पहिले आपण 2 वाले घेऊ. बघा जसं ए व बी यांच्या गुणाचे गुणोत्तर 4.5 आहे. 4.5 आहे. प्रत्येकाच्या गुणामधून असं करू आता, प्रत्येकाच्या गुणामधून 5 गुण वजा केल्यास 5 गुण वजा केल्यास आपण घेऊ की त्यांचे जे गुण येणार आहेत
वजा केल्यास ते येतील समजा इथं घेऊ आपण 82. 82 वजा केल्यास आपण घेऊ 62 होते. तर बी ला मिळालेले गुण काढा. बघा सेम वे, फक्त पहिले आपल्याला काय करून दिले होतं, बेरीज ही म्हणजे त्याच्यामध्ये गुण वाढून दिले होतं आणि याच्यामधून 5 गुण काय केलेले वजा केलेले. काही प्रॉब्लेम नाही, तसंच करायचं आपल्याला. बघा जसं ए तसे बी, ठीक आहे. यांच्या गुणाचे गुणोत्तर किती येतं? जर ए ला 4 गुण मिळाले असतील तर त्या कंडिशन मध्ये बी ला किती मिळाले? 5 गुण मिळाले. आता याच्यामधून काय केलेले, यांनी 5 गुण काढलेले आणि याच्यामधून सुद्धा 5 गुण मायनस केलेले आहेत, म्हणजे प्रत्येकातून 5 गुण वजा केलेले आहेत. तर एकूण गुण किती वजा केले? 10 गुण वजा केले. आणि आपली बेरीज किती आहे सांगा? 62 गुण वजा करून येत. याचा अर्थ याच्यात जर हे 10 गुण टाकले तर मूळ बेरीज येणार आहे. तर मूळ बेरीज किती येईल आपली सांगा? 72. कारण की वजा करून दिलेले, त्याचा अर्थ याच्यात आपल्याला 10 टाकावं लागतील. तर आपली जी मूळ बेरीज असेल ही असेल आपली 72. किती असेल? 72. पण याच्यानुसार जर आपण बघितलं तर 4 आणि 5 ही आपली 9, त्याच्या किती पट आहे? तर तुम्ही म्हणसाल सर याच्या 9 8 72, 8 पट आहे. तसंच बी ला मिळालेले गुण हे 5 नसून याच्या 8 पट किती असतील तुमचे? 40. आणि याला सुद्धा 4 नसून 8 चौक 32 आणि या दोघांची बेरीज किती असेल? 72 असेल. आणि याच्यामधून जर तुम्ही 5 मायनस केले तर तुमचे हे येतील 12 तून 5 गेले 7 आणि 27 आणि हे येतील तुमचे 35. तर ही बेरीज तुमची किती होईल? तर 62 होईल. किती होईल ही? 62. कारण की आपण 5 मायनस केलेले आहे. सेम अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला वजा असतील किंवा बेरीज असतील या स्वरूपात येतील. आता हे झालं डायरेक्ट आपण म्हणजे गुणोत्तरासोबत आपण लावलेलं होतं, हे मीडियम लेवलचे होते. ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला वेगवेगळ्या 2-2 कॅटेगरीमध्ये तुम्हाला म्हणजे त्यांचं हे केल्या जाईल, रेशो दिल्या जाईल. जसं ए व बी यांच्या गुणोत्तर म्हणजे गुणांचे गुणोत्तर 4.5 आहे. बी व सी यांच्या गुणांचे गुणोत्तर 3.4 आहे. सी व डी यांच्या गुणाचे गुणोत्तर 5.7 आहे. तर जर डी ला 60 गुण मिळाले असतील तर ए ला किती गुण मिळाले असतील? असं जे प्रश्न आहेत थोडेसे याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचे, हे प्रश्न आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण तोपर्यंत जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. लगेच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.